नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि आपण शिकत आहोत संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स. मित्रांनो, हे लेक्चर नंबर 3 आहे. मी अशी आशा करतो की तुम्ही सिक्वेन्स वाईज सगळे लेक्चर्स बघत आहात, त्याच्या नोट्स काढत आहात. बघा, तुम्हाला मी नोट्स काढायला का सांगतोय? कारण जसं आपण पुढे जाऊ, तसं तुम्हाला पाठीमागच्या कॉन्सेप्टला रिवाईज करावं लागणार आहे. प्रत्येक वेळेस रिव्हिजन करताना 30-40 मिनिटाचं व्हिडिओ लेक्चर बघणं हे तुमच्यासाठी पॉसिबल नसणार आहे. सो तुम्ही जर नोट्स काढल्या, तर ते तुमच्यासाठी बेटर राहील. ओके? ठीक आहे. हे लेक्चर नंबर 3 आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? क्रिया नसणारी वाक्ये, त्याचा काळ, त्याच्या कॅटेगरी. अजून एक आपण कॉन्सेप्ट बघितला होता कोणता? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि वाक्याचं जनरल स्ट्रक्चर कसं असतं, इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर कसं असतं, हे देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. बघा, क्रिया नसणारी वाक्य ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावे लागतात, त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असाव्या लागतात. ठीक आहे? आय होप तुम्ही ते लेक्चर बघितलेलं आहे. आता आपण करूया या लेक्चरला सुरुवात. ठीक आहे? बघा, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे क्रिया नसणारी वाक्ये, त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स कॅटेगरी एक आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे? ओके. बघा, कॅटेगरी एक काय असते? कुणीतरी काहीतरी आहे असं सांगितलेलं असतं. ठीक आहे ना? कुणीतरी काहीतरी आहे हे सांगितलेलं असतं. तेच जर कुणीतरी काहीतरी आहे हे आता असेल म्हणजे चालू वेळेत असेल तर प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 चं ते वाक्य असणार आहे. ठीक आहे? आता ही सगळी वाक्य प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 ची आहेत. ठीक आहे? आता ही सगळी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायची आहेत. बघा, ज्यावेळेस आपल्याला अशी वाक्य इंग्लिशमध्ये बनावं लागतात, त्यावेळेस आपल्याला एक स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. काय आहे ते जनरल स्ट्रक्चर? बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस वाक्यात जर क्रिया होत असेल तर ऑब्जेक्ट येतं. आपण बघितलंय, वाक्यात जर क्रिया होत असेल तर आपल्याला त्या वाक्यात ऑब्जेक्ट येतं. जर वाक्यात क्रिया होत नसेल तर अदर वर्ड्स आपण म्हणतो ते राहिलेल्या भागाला. ठीक आहे? बघा, म्हणजे आपल्या क्रिया नसणाऱ्या वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय झालं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे? आता ही सगळी वाक्य आपल्याला या स्ट्रक्चरनुसार फॉर्म करायचे आहेत. आता पहिलं एक्झाम्पल बघा, मी आनंदी आहे. मी आनंदी आहे हे वाक्य, या वाक्यामध्ये मी कोणती क्रिया करतोय का? नाही क्रिया करत. तर सिम्पली मी सांगितलं की मी आनंदी आहे. ठीक आहे? म्हणजे हे क्रिया नसणार वाक्य आहे. आणि मी आनंदी आहे म्हणजे आता आहे. बरोबर ना? म्हणजे हे प्रेझेंट वाक्य आहे. आणि कुणीतरी काहीतरी आहे असा सेन्स येतोय ना? म्हणजे हे प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 चं वाक्य हे कन्फर्म झालं. ठीक आहे. आता अशी वाक्य आपल्याला ट्रान्सलेट करण्यासाठी हे स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. कोणतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे? बघा आता, या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? क्रिया नसणाऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण असतं? वाक्यात ज्याच्याबद्दल सांगितलं असतं तो सब्जेक्ट असतो. आता या वाक्यामध्ये कोणाबद्दल सांगितलंय? मी आनंदी आहे. माझ्याबद्दल सांगितले ना, म्हणजे मी होईल सब्जेक्ट. ठीक आहे? आता आपल्याला काय बघायचंय? वर्ब. आता आपण सांगितले, काय सांगितलंय? प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 मध्ये आहे, आहोत, आहात, आहेत हे सगळे वर्ड्स आहेत. हे काम करतात कशाचं? फोब. हे सगळे वर्ड्स फोब म्हणून वाक्यामध्ये येतात. ठीक आहे? मग याच्यामध्ये इथं आहे आले. आहे हे वर्ब्स काम करेल. ठीक आहे? आणि लक्षात घ्या, हे जे वर्ड्स आहेत, ह्या वर्ड्ससाठी आपण इंग्लिशमध्ये वर्ब म्हणून एम, इज, आर वापरतो. ठीक आहे? आता वाक्य आपण करूया हे ट्रान्सलेट. ठीक आहे? पहिल्यांदा आपण घेणार सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? मी. मी साठी आपण काय वापरतो? आय वापरतो. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्ब घ्यायचा आहे. वर्ब इथं काय आहे? ठीक आहे. आता वर्ब म्हणून एम, इज, आर हे 3 वर्ड्स येतात. मग आय सोबत काय येईल? हा चार्ट बघा व्यवस्थित. ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला वर्ब म्हणून एमच घ्यावा लागणार आहे. ठीक आहे? ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल. आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एकाबद्दल वाक्यामध्ये बोलताय, त्यावेळेस तो सब्जेक्ट सिंग्युलर असतो. ठीक आहे? ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल, त्यावेळेस त्याच्यासोबत वर्ब म्हणून येणार आहे इज. ठीक आहे? आणि ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट वी, यू, दे किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल, त्याच्यासोबत वर्ब म्हणून तुमचं येणार आहे आर. ठीक आहे? आता आय, ही, सी, इट सिंग्युलर सब्जेक्ट, वी, यू, दे प्लुरल सब्जेक्ट हे सगळं आपण लेक्चर नंबर 1 मध्ये अभ्यासले. हे सगळे प्रोनाउन्स आहेत. ठीक आहे? बघा, इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय म्हणून येणार आहे, त्यावेळेस कधीही आय सोबत वर्ब म्हणून इज येणार नाही. कधीही आय सोबत वर्ब म्हणून आर येणार नाही. बघा, ह्यांचं अग्रीमेंट ठरलेलं आहे. ज्यावेळेस आय सब्जेक्ट असेल त्यावेळेस एमच वर्ब म्हणून येणार आहे. ज्यावेळेस तुमचं सब्जेक्ट ही, सी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल, त्यावेळेस वर्ब म्हणून इजच येणार आहे. ही, सी, इट सोबत कधीही आर येत नसतं, कधीही एम येत नसतं. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके? आता इथं बघा, सब्जेक्ट आपण घेतलाय. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. वर्ब काय येईल? आता आपला सब्जेक्ट आय आहे म्हणून आपल्याला वर्ब काय घ्यावं लागेल? एम. काय घ्यावं लागेल? एम. आता काय राहिले? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे? आनंदी. आनंदीसाठी आपण इंग्लिश वर्ड काय घेतो? हॅपी.
आय एम हॅपी. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. आम्ही आनंदी आहोत. आता या वाक्यामध्ये आम्ही काही क्रिया करतोय का? नाहीये. म्हणजे हे क्रिया नसणार वाक्य आहे. ठीक आहे. आम्ही आनंदी आहोत म्हणजे आता आहोत, चालू वेळेत आहोत म्हणजे हे प्रेझेंट वाक्य आहे. आणि कुणीतरी काहीतरी आहे असा सेन्स देते म्हणजे हे प्रेझेंट कॅटेगरी एकच वाक्य आहे. ठीक आहे. आता बघा, या वाक्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय घ्यावं लागतं? सब्जेक्ट. तर या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? सब्जेक्ट काय असतं क्रिया नसणाऱ्या वाक्यामध्ये? ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितले तो सब्जेक्ट असतो. आता आम्ही आनंदी आहोत या वाक्यात कोणाबद्दल सांगितलंय? आम्ही बद्दल सांगितलंय. सो इथं आम्ही काय होईल? सब्जेक्ट. आणि आपण आताच बघितलंय प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 मध्ये आहे, आहोत, आहात, आहेत हे सगळे वर्ड्स वर्ब्स काम करतात. सो हा झाला वर्ब. आणि आनंदी काय होईल इथं? अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आता घेऊया आपण पहिला सब्जेक्ट. आम्हीसाठी आपण काय घेतो? वी घेतो. वी. आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब घ्यायचंय. वर्ब काय आहे? आहोत. आहोत. ठीक आहे. आता आपला सब्जेक्ट वी आहे. तिथं बघायचं. हा चार्ट बघायचा. आता आपला सब्जेक्ट वी आहे. मग त्याच्यासोबत येणारं वर्ब काय असणार आहे? आर असणार आहे. सो इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? आर. वी आर. आता आपल्याला घ्यावं लागेल अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय काय? आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. काय घेतो? हॅपी. ठीक आहे. आम्ही आनंदी आहोत. कसं वाक्य झालं? वी आर हॅपी. खूप सोपं आहे. व्यवस्थित बघा. तू आनंदी आहेस. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कोणाबद्दल बोलतोय आपण? तुझ्याबद्दल बोलतोय. तू बद्दल बोलतोय. म्हणजे हे तू इथं आपला सब्जेक्ट होईल. वर्ब काय होईल? आहेस. हे वर्ब होईल. आताच आपण बघितलं हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. आणि आनंदी हा इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. पहिल्यांदा आपण घेणार आहे सब्जेक्ट. तू साठी काय घेतो आपण इंग्लिशमध्ये? यू घेतो. यू. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. आता बघा, ज्यावेळेस आपला सब्जेक्ट यू असणार आहे, त्यावेळेस आपण वर्ब म्हणून काय घेणार आहे? आर घेणार आहे. ठीक आहे. यू आर. आता राहिला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स तिथे काय? आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. यू आर हॅपी. चौथं एक्झाम्पल बघा. तुम्ही आनंदी आहात. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कोणाबद्दल बोलतोय आपण? तुम्ही बद्दल बोलतोय. म्हणजे इथं तुम्ही इथं काय होईल? सब्जेक्ट होईल. आहात हे वर्ब होईल. ठीक आहे. आनंदी हे अदर वर्ड्स होईल. आता आपण पहिल्यांदा घेणार आहे सब्जेक्ट. तुम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? यू घेतो. ठीक आहे. यू. आता घ्यायचं आपल्याला सॉरी. आता आपल्याला घ्यायचं आहे वर्ब. वर्ब काय आहे? ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट यू असतोय त्यावेळेस वर्ब म्हणून काय येतं? इथं बघायचं. यू ज्यावेळेस असते त्यावेळेस वर्ब म्हणून आरच येतं. ठीक आहे. यू आर. अदर वर्ड्स काय येतं? हॅपी. यू आर हॅपी. ठीक आहे. खूप सोपं आहे बघा. पाचवं एक्झाम्पल बघा. तो आनंदी आहे. तो आनंदी आहे. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तो बद्दल बोलतोय ना. म्हणजे तो इथं आपला होईल सब्जेक्ट. हे आहे हे वर्ब होईल. आनंदी अदर वर्ड्स होईल. आता आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल. सब्जेक्ट कोण आहे इथं? तो. तोसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? ही वापरतो. ही. आता घ्यायचे वर्ब आपल्याला. बघा, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही असणार आहे, त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? इज घ्यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे ही इज. आता राहिला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे? आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. काय घेतो? हॅपी. वाक्य कसं आहे बघा. तो आनंदी आहे. ही इज हॅपी. सहावं एक्झाम्पल बघा. ती आनंदी आहे. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तिच्याबद्दल बोलतोय. म्हणजे ती इथं काय होईल? सब्जेक्ट होईल. आहे हे वर्ब होईल. आनंदी अदर वर्ड्स होईल. बघा कसं होईल? पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेणार. तीसाठी आपण काय वापरतो? सी वापरतो. आता आपल्याला वर्ब काय घ्यावं लागेल? सी सब्जेक्ट आहे म्हणजे सी सोबत वर्ब म्हणून इजच येतं. सो इथं आपण इज घेणार आहे वर्ब म्हणून. ठीक आहे. राहिला काय? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे? आनंदी. आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. ठीक आहे. आता सातवं एक्झाम्पल बघा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. राम आनंदी आहे. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? रामबद्दल बोलतोय. ठीक आहे. आणि आहे इथं वर्ब होईल. ठीक आहे. आनंदी अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. बघा आता. सब्जेक्ट आपण घेतला राम. ठीक आहे. आता राम हा एकटा आहे म्हणजे तो सिंग्युलर सब्जेक्ट झाला. आणि इथं बघा, सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण वर्ब म्हणून काय वापरतो? इज वापरतो. ठीक आहे. राम सोबत आपण काय वापरणार आहे? इज. राम इज. अदर वर्ड्स काय येईल? हॅपी. राम इज हॅपी. राम आनंदी आहे. राम इज हॅपी. आता आठवं एक्झाम्पल बघा. ते आनंदी आहेत. ते आनंदी आहेत. या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय आपण? ते बद्दल बोलतोय. त्यांच्याबद्दल बोलतोय. म्हणजे हा ते इथं होईल सब्जेक्ट. आहे इथं होईल वर्ब. आनंदी होईल अदर वर्ड्स. ठीक आहे. आता आपण घेऊया सब्जेक्ट. ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? दे वापरतो. आता आहेत. आता ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट दे असणार आहे, त्यावेळेस वर्ब म्हणून काय येणार आहे? आर येणार आहे. सो इथं आपण आर घेतलं. ठीक आहे. दे आर सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स आनंदी काय येणार आहे इथं? हॅपी. आनंदीसाठी काय वापरतो आपण? हॅपी. ठीक आहे. वाक्य कसं तयार झालं बघा. ते आनंदी आहेत. दे आर हॅपी.
आता 9वे एक्झाम्पल बघा. राम आणि श्याम आनंदी आहेत. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? राम आणि श्याम बद्दल बोलतोय ना, म्हणजे राम आणि श्याम आपले सब्जेक्ट होतील आणि आहेत हे वर्ब होईल. ठीक आहे. आनंदी आपला अदर वर्ड्स राहणार आहे. पहिल्यांदा आपण घेतो सब्जेक्ट. आता कोणाबद्दल बोलतोय आपण? राम आणि श्याम बद्दल बोलतोय. मग हे कसं होईल? राम अँड श्याम. आता आपल्याला घ्यायचा आहे वर्ब. बघा, आता आपण दोघांबद्दल बोलतोय ना, म्हणजे सब्जेक्ट झाला प्लुरल आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत आपण काय घेतो? आर घेतो. ठीक आहे. राम अँड श्याम आर हॅपी. आता हॅपी इथं का आला? कारण हॅपी हा अदर वर्ड्स आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स कळले असेल. तर ह्या एक्झाम्पल्स मध्ये काय आहे? मी फक्त सब्जेक्ट चेंज केलाय, बाकीचा पार्ट हा आहे असा आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा. मी विद्यार्थी आहे. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? मी बद्दल बोलतोय, माझ्याबद्दल बोलतोय. म्हणजे मी इथं सब्जेक्ट होईल, आहे इथं वर्ब होईल, विद्यार्थी हे अदर वर्ड्स होईल. पहिल्यांदा आपण काय घेतो? सब्जेक्ट. मी साठी आपण काय वापरतो? आय वापरतो. आता आपल्याला घ्यायचं आहे वर्ब. आता ज्यावेळेस वाक्याचा सब्जेक्ट आय असतो त्यावेळेस वर्ब म्हणून काय येतं? एम येतं. ठीक आहे. इथं आपण काय घेणार आहे? आय एम. आता अदर पार्ट्स काय आहे? विद्यार्थी. आता विद्यार्थ्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? स्टुडंट वापरतो. आपलं वाक्य कसं झालं? आय एम स्टुडंट. बघा, आता इथं आपल्याला आय एम अ स्टुडंट घ्यावं लागेल. आय एम अ स्टुडंट घ्यावं लागेल. आता इथं का आलं बघा. पहिली गोष्ट अँड आणि द ही काय आहेत? ही आहेत आर्टिकल्स. आता बघा, हे आर्टिकल्स आपण कधी वापरतो? बघा, ज्यावेळेस वाक्यामध्ये कॉमन नाऊन येतं. कॉमन नाऊन म्हणजे काय? असं नाव जे आपण सर्वांसाठी कॉमन मध्ये वापरतो. फॉर एक्झाम्पल, माझ्यासमोर 20 विद्यार्थी आहेत. मी कुठल्याही विद्यार्थ्याला म्हणू शकतो ना, हा एक विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी आहे, हा एक विद्यार्थी आहे, हा एक विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी आहे. मी कुठल्याही विद्यार्थ्याला मी विद्यार्थी म्हणू शकतो. म्हणजे विद्यार्थी हे नाव मी विद्यार्थ्यांसाठी कॉमन मध्ये वापरू शकतो. म्हणजे विद्यार्थी हे नाव झालं कॉमन नाव. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. समजा माझ्यासमोर माझे 8-10 शिक्षक उभे आहेत. मी कुठल्याही शिक्षकाला हे माझे शिक्षक आहेत, हे माझे शिक्षक आहेत, हे माझे शिक्षक आहेत, हे माझे शिक्षक आहेत म्हणू शकतो. म्हणजे शिक्षकांसाठी शिक्षक हे नाव मी कॉमन मध्ये वापरू शकतो. म्हणजे असं नाव जे कॉमन मध्ये त्या वर्गासाठी वापरलं जातं, त्या वस्तूसाठी वापरलं जातं, ते असतं कॉमन नाउन. ठीक आहे. बघा, आता गंमत अशी आहे बघा, ज्यावेळेस कॉमन नाउन वाक्यामध्ये येतं ते एकटं असतं आणि ते काउंटेबल असतं. आता काउंटेबल म्हणजे काय? ज्यावेळेस आपण ते 1, 2, 3 असं मोजू शकतो त्यावेळेस आपण म्हणतो ते काउंटेबल आहे. बघा, मी काय सांगितलं? ज्यावेळेस वाक्यात कॉमन नाउन येतं ते एकटं असतं आणि ते काउंटेबल असतं, त्यावेळेस त्या कॉमन नाउनच्या अगोदर आपल्याला ए वापरावं लागतं. आता आता इथे आपण स्टुडंटच्या अगोदर अ वापरले. स्टुडंट म्हणजे काय? विद्यार्थी. विद्यार्थी एकटा आला इथं वाक्यामध्ये आणि 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 3 विद्यार्थी असं आपण काउंट करू शकतोय. ठीक आहे. म्हणजे हे काउंटेबल पण आहे. म्हणून त्याच्या अगोदर आपण अ वापरलं. ठीक आहे. हे वाक्य कसं तयार झालं बघा. आय एम अ स्टुडंट. ठीक आहे. दुसरी गंमत अशी आहे बघा इथं, ज्यावेळेस तुमच्या वाक्यात कॉमन नाउन येईल, ते एकटं असेल, ते काउंटेबल पण असेल, पण त्याची सुरुवात जर ए, ई, आय, ओ किंवा यू न होत असेल, हे काय आहेत? स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत. त्या कॉमन नावाची सुरुवात जर ए, ई, आय, ओ, यू ह्या 5 स्वरापैकी कोणत्याही एका स्वराने होत असेल, तर त्याच्या अगोदर आपल्याला काय वापरावं लागतं? अँड वापरावं लागतं. ठीक आहे. हा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे. दुसरी गंमत अशी आहे बघा, वाक्यामध्ये तुमच्या काउंटेबल नाउन आलं, ते एकटं असलं, ते काउंटेबल जरी असलं, पण त्याच्या अगोदर माझा, तुझा, त्याचा, त्यांचा, तिचा हे जे मालकी किंवा हक्क दर्शवणारे शब्द जर आले ना, तर त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. हा एक कॉन्सेप्ट आहे. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. चला दुसरं एक्झाम्पल बघू आपण. बघा, दुसरं काय एक्झाम्पल आहे? ती शिक्षिका आहे. आता या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? तिच्याबद्दल बोलतोय. सो ती इथं आपला सब्जेक्ट होईल, आहे इथं वर्ब होईल. ठीक आहे. शिक्षिका हे अदर वर्ड्स असणार आहे. आपण घेतो पहिल्यांदा सब्जेक्ट. ती साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? सी वापरतो. सी. आता वर्ब म्हणून काय येणार आहे? ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट सी असतोय त्यावेळेस वर्ब म्हणून येणार आहे इज. ठीक आहे. सी इज. आता शिक्षिका हे अदर वर्ड्स आहे बघा. बघा, हे पण कॉमन नाउन आहे. एकटा आले वाक्यात आणि काउंटेबल पण आहे. 1 शिक्षक, 2 शिक्षक, 3 शिक्षक आपण असं मोजू शकतोय. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या पण अगोदर आपल्याला अ वापरावं लागेल. सी इज अ टीचर. सी इज अ टीचर. ठीक आहे. ही शिक्षिका आहे. सी इज अ टीचर. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. तो माझा मित्र आहे. या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? तो बद्दल बोलतोय ना. तो इथं होईल सब्जेक्ट, आहे इथं होईल वर्ब, माझा मित्र इथं होईल अदर वर्ड्स. ठीक आहे. आता बघा,
आपण काय घेतो पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो. तो साठी काय येतं इंग्लिशमध्ये ही येतं ही. आता वर्ब म्हणून काय येणार आहे ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही असणार आहे त्यावेळेस वर्ब म्हणून काय येतं बघा इज येतं. मग आपण इथं काय येणार आहे इज सब्जेक्ट झाला वर्ब झाला. आता घ्यायचं आपल्याला अदर वर्ड्स. आता अदर वर्ड्स काय येतं माझा मित्र. माझा मित्रासाठी आपण काय घेतो ही इज माय फ्रेंड ही इज माय फ्रेंड. ठीक आहे. आता बघा इथं मित्र हे सुद्धा कॉमन नाव नाही. एकटा आले काउंटेबल पण आहे पण आपण काय नियम सांगितला होता ज्यावेळेस त्या कॉमन नाऊनच्या अगोदर माझा तिचा त्यांचा आमचा हे सगळे मालकी किंवा हक्क दर्शवणारे जर शब्द आले तर आपण आर्टिकल ए एन वापरत नाही. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. चौथं एक्झाम्पल बघा आम्ही तयार आहोत. आम्ही तयार आहोत. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे कोणाबद्दल बोलतोय आपण आम्ही बद्दल बोलतोय म्हणजे आमच्याबद्दल बोलतोय. इथं आम्ही हा सब्जेक्ट होईल आहोत हे वर्ब होईल. तयार हे इथं अदर वर्ड्स होईल. ठीक आहे. आपण पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो आम्हीसाठी आपण काय वापरतो वी वापरतो वी. आता ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट वी असणार आहे त्यावेळेस तुम्हाला वर्ब म्हणून काय घ्यायला लागणार आहे आर वी आर. आता अदर वर्ड्स काय असणार आहे तयार. तयारसाठी आपण काय घेतो रेडी वी आर रेडी. आता पाचवं एक्झाम्पल बघा तो आनंदी आहे. काय एक्झाम्पल आहे तो आनंदी आहे. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय तो बद्दल बोलतोय. ठीक आहे. तो इथं होईल आपला सब्जेक्ट आहे इथं काय होईल वर्ब होईल. ठीक आहे. आनंद इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. बघा सब्जेक्ट आपण पहिल्यांदा घेऊ तो साठी आपण काय घेतो ही घेतो ही. आता वर्ब काय येईल ज्यावेळेस आपला सब्जेक्ट ही असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं इज घ्यावं लागतं. मग इथं आपण घेणार आहे इज हे इज. आनंदी हे अदर वर्ड्स आहे सो आनंदीसाठी आपण काय म्हणतो हॅपी ही इज हॅपी. बघा वाक्य तयार झालं तो आनंदी आहे ही इज हॅपी. सहावं एक्झाम्पल बघा तो एक कुत्रा आहे. आपण इथं कोणाबद्दल बोलतोय तो बद्दल बोलतोय. तो इथं होईल आपला सब्जेक्ट आहे इथं होईल वर्ब एक कुत्रा हा होईल अदर वर्ड्स. ठीक आहे. बघा आता आता आपण वाक्यात पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो ना तो इथं सब्जेक्ट आहे तो साठी आपण काय वापरणार आहे. आता इथं बघा प्राण्यासाठी आपण इट वापरतो पण ज्यावेळेस आपल्याला प्राण्याचं लिंग माहिती असतं लिंग माहिती असतं म्हणजे काय तो प्राणी नर जातीमध्ये मोडतोय का मादी जातीमध्ये मोडतोय हे जर कन्फर्म असेल तर त्याच्यासाठी आपण नर जातीसाठी आपण ही वापरतो मादी जातीसाठी आपण सी वापरतो. हा मॉडर्न इंग्लिशचा कॉन्सेप्ट आहे. तर इथं आपण ही जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. बघा आता तो इथं आपला सब्जेक्ट आहे तो साठी आपण वापरणार आहे ही. आता सब्जेक्ट आपला ही आहे मग आपण त्याच्यासोबत वर्ब म्हणून काय घेणार आहे इज घेणार आहे ही इज. आता बघा एक कुत्रा कुत्रा हे पण कॉमन नाव नाही ते एकटा आले आणि तो काउंटेबल पण आहे. ठीक आहे म्हणजे आपण त्या कुत्र्याच्या अगोदर आपल्याला वापरावं लागेल ही इज अ डॉग ही इज अ डॉग. बघा तो एक कुत्रा आहे ही इज अ डॉग. ठीक आहे. आता सातवं एक्झाम्पल बघा मी थकलेलो आहे. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय मी बद्दल बोलतोय. सो मी इथं काय होईल सब्जेक्ट होईल आहे इथं वर्ब होईल. बरोबर. आता बघा आणि थकलेलो इथं अदर वर्ड्स राहील. ठीक आहे. आपण पहिल्यांदा सब्जेक्ट घेऊ मी साठी आपण काय वापरतो आय वापरतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय असतो त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं एम घ्यावं लागतं. ठीक आहे. आय एम. आता अदर वर्ड्स थकलेलो थकलेलो साठी आपण काय घेतो टायर्ड आय एम टायर्ड. ठीक आहे. आता ही सगळी एक्झाम्पल्स ही अफर्मेटिव्ह होती. अफर्मेटिव्ह म्हणजे काय होकारार्थी. बघा आता आपल्याला वाक्य निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह बनवायला शिकायचंय. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह वाक्य म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स असं देखील म्हणतो. याला मराठीमध्ये आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे काय अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय वाक्यात काहीतरी सांगितलेलं असतं आणि अशा वाक्यात नकारार्थी शब्द आलेला नसतो. नकारार्थी शब्द म्हणजे काय नाही किंवा कधीच नाही असे शब्द आलेले नसतात आणि काहीतरी सांगितलेलं असतं ते वाक्य असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. बघा आता हे एक्झाम्पल बघा राम आनंदी आहे. या वाक्यामध्ये काहीतरी सांगितले ना राम आनंदी आहे आणि या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द पण कुठला आलेला नाहीये नाही वगैरे. सो हे वाक्य आहे अफर्मेटिव्ह. आता दुसरं एक्झाम्पल बघा राम जेवला. या पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितले राम जेवला आणि या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आलाय का नाही आला म्हणजे हे देखील वाक्य कसलं आहे अफर्मेटिव्हच आहे. बघा अफर्मेटिव्हला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स देखील म्हणतो. ठीक आहे. आता निगेटिव्ह सेंटेन्स काय असतं निगेटिव्ह सेंटेन्सला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. बघा अशी वाक्य नकार व्यक्त करतात आणि अशा वाक्यात नाही किंवा कधीच नाही असे नकार दर्शवणारे शब्द येतात.
कुठल्या वाक्यात? नकारार्थी वाक्यात. आता हे एक्झाम्पल बघा, राम आनंदी नाही या वाक्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द आलाय, बरोबर, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर. दुसरा एक्झाम्पल बघा, राम जेवला नाही या वाक्यामध्ये पण नाही हा शब्द आलाय, म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय बघा. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात, एक येस नो टाईप आणि दुसरं डब्ल्यूएस टाईप. आता येस नो टाईप काय असतं? ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही येस किंवा नो मध्ये देऊ शकता ते असतं येस नो टाईप, आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही ते असतं डब्ल्यूएस टाईप. ठीक आहे. आता येस नो टाईप मध्ये पण दोन प्रकार पडतात, येस नो टाईप पॉझिटिव्ह, येस नो टाईप निगेटिव्ह. आता बघा, ज्या प्रश्नामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नसतो तो असतो येस नो टाईप पॉझिटिव्ह, आणि ज्या प्रश्नामध्ये कोणता तरी निगेटिव्ह वर्ड आलेला असतो तो असतो येस नो टाईप निगेटिव्ह. डब्ल्यूएस टाईपचं पण तसंच आहे, ज्या प्रश्नामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नसतो तो असतो डब्ल्यूएस टाईप पॉझिटिव्ह, ज्या प्रश्नामध्ये निगेटिव्ह वर्ड आलेला असतो तो असतो डब्ल्यू टाईप निगेटिव्ह. आता ही एक्झाम्पल्स बघा, राम आनंदी आहे का? राम आनंदी आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय. राम आनंदी आहे का, होय किंवा नाही मध्ये उत्तर देता येते, म्हणजे हे येस नो टाईप आहे, बरोबर आहे. आता बघा, या प्रश्नामध्ये कोणता निगेटिव्ह वर्ड आलाय का? नाही आला, म्हणजे हे येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल बघा, राम जेवला का? राम जेवला का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय. ठीक आहे. पण या प्रश्नामध्ये कुठं निगेटिव्ह वर्ड आलाय का नाही वगैरे नाही आलं, म्हणजे हा सुद्धा येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नाही का? राम आनंदी नाही का हा पण येस नो टाईप क्वेश्चन आहे. बघा, याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाईप कोणता आहे? निगेटिव्ह आहे. आता हे एक्झाम्पल बघा, राम जेवला नाही का? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय, बघा, आणि याच्यामध्ये नाही हा नकारदर्शक शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. कळतंय? पुढचं एक्झाम्पल बघा, आता हे एक्झाम्पल बघा, राम आनंदी का आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. राम आनंदी का आहे? आपल्याला काहीतरी कारण द्यावं लागेल ना, कारण त्याचं लग्न जमलंय वगैरे वगैरे असं काहीतरी आपल्याला कारण द्यावं लागेल, म्हणजे हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नकारार्थी शब्द आले का कुठलं? राम आनंदी का आहे? नाही आला, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप पॉझिटिव्ह आहे. कळतंय? आता हे एक्झाम्पल बघा, राम कधी जेवला? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. आपल्याला काहीतरी सांगावं लागेल ना, राम 10 वाजता जेवला वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे, आणि या क्वेश्चन मध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला, म्हणजे हे डब्ल्यूएस टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तर पुढचं एक्झाम्पल बघा, राम आनंदी का नाही? राम आनंदी का नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. ठीक आहे, म्हणजे हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघा, राम कधी जेवला नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघा, राम कोणासोबत आनंदी आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप आहे. आणि याच्यामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नाहीये, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप पॉझिटिव्ह आहे. राम कोणासोबत जेवला? आता हे एक्झाम्पल बघा, राम कोणासोबत जेवला? या प्रश्नाचं उत्तर पण आपण येस नो मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप आहे. आणि याच्यामध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नाहीये, सो हे डब्ल्यूएस टाईप पॉझिटिव्ह आहे. आता खालचं एक्झाम्पल बघा, राम कोणासोबत आनंदी नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे हे डब्ल्यूएस टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता शेवटचं एक्झाम्पल बघा, राम कोणासोबत जेवला नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकारदर्शक शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यूएस टाईप निगेटिव्ह आहे. काय आहे हा? डब्ल्यूएस टाईप निगेटिव्ह. आय होप तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये येस नो टाईप म्हणजे काय, डब्ल्यू टाईप म्हणजे काय, येस नो टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, हा कॉन्सेप्ट इथं तुम्हाला क्लिअर झाला. ठीक आहे. आता आपल्याला अशा प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये बनवायला शिकायचंय. ठीक आहे.
आता बघा, ज्यावेळेस आपल्याला डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो ना, ज्यावेळेस आपल्याला डब्ल्यू टाईप वाक्य बनवायचे असतात ना, त्यावेळेस आपल्याला डब्ल्यूच वर्ड्स माहित असणं आवश्यक आहे. बघा आता या वाक्यामध्ये इथं का आलंय, इथं पण का आलंय, इथं कोणासोबत आलंय, हे कोणासोबत आलंय, हे काय सगळे डब्ल्यूच वर्ड्स आहेत. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला डब्ल्यू टाईप वाक्य बनवायचं असेल किंवा डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करायचं असेल, त्यावेळेस आपल्याला डब्ल्यूएच वर्ड्स माहित असणं आवश्यक आहे. आता ही आहे सगळी डब्ल्यूएच वर्ड्सची लिस्ट. आता हे सगळे डब्ल्यूएच वर्ड्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला पाठच करायचे आहेत. तुम्हाला हे सगळे वर्ड्स पाठच असणं आवश्यक आहे. बघा, ज्या गोष्टी तुम्हाला पाठ करायला लागणार आहेत, त्या गोष्टी मी पाठ करायला सांगणारच आहे. आता आपल्याला अशा प्रकारची वाक्य बनवायला शिकायचे, ठीक आहे? ओके. आणि आपण हे पण बघितलंय, ज्यावेळेस वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं, त्यावेळेस आपण कोणतं स्ट्रक्चर वापरतो? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स, बरोबर ना? अदर वर्ड्स, ठीक आहे. आता आपण ही सगळी वाक्य ह्या स्ट्रक्चरने फॉर्म करणार आहे. बघा आता पहिलं वाक्य काय आहे? राम आनंदी आहे. बघा, कुणीतरी काहीतरी आहे असं सांगितलंय ना. ज्या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं ते वाक्य कसलं असतं? अफर्मेटिव्ह असतं, ठीक आहे. म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे, कन्फर्म झालं. अफर्मेटिव्ह वाक्य आपण या स्ट्रक्चरने बनवणार आहे. बघा, हे वाक्य कसं होईल मग? या वाक्यामध्ये राम हा सब्जेक्ट होईल, कारण राम बद्दल बोलतोय आपण. आहे इथं वर्ब होईल, आनंदी अदर वर्ड्स असणार आहे. आपण पहिल्यांदा काय घेतो? सब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट कोण आहे? तर राम आहे, सो आपण राम घेतला, ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. बघा, ज्यावेळेस आपला सब्जेक्ट सिंग्युलर असतो त्यावेळेस आपण काय घेतो? वर्ब म्हणून इज घेतो. हे आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितले. सो इथं आपण वर्ब म्हणून काय घेणार आहे? इज घेणार आहे, ठीक आहे. राम इज. आता अदर वर्ड्स आनंदी. आनंदी काय येतं? आनंदीसाठी आपण काय घेतो? हॅपी. कसं वाक्य तयार झालं? राम इज हॅपी, ठीक आहे. आता हे वाक्य होतं अफर्मेटिव्ह, ठीक आहे. आता हे वाक्य बघा, राम आनंदी नाही. या वाक्यामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे, ठीक आहे. आता मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. मी सगळी सूत्र तुम्हाला इथं दिलेत, पण ही सूत्र लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही. आता मी ज्या काही तुम्हाला इथं हिंट्स सांगणार आहे, त्या सगळ्या हिंट्स तुम्हाला आपला सगळा संपूर्ण कोर्स होईपर्यंत त्या हिंट्स उपयोग पडणार आहेत. सो व्यवस्थित आहे का? बघा आता, ज्यावेळेस वाक्य आपलं निगेटिव्ह असतं, बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळेस वाक्य आपलं निगेटिव्ह असतं त्यावेळेस निगेटिव्ह वाक्य तयार करताना आपल्याला फक्त व्हर्ब नंतर नॉट घ्यायचं असतं. बघा इथं दिलंय मी इथं. एम इज आर हे आपले व्हर्ब म्हणून वापरतो. फक्त वाक्य निगेटिव्ह करताना कसं होणार? त्याच्यानंतर आपण नॉट घेणार आहे. हे वाक्य निगेटिव्ह होणार आहे, ठीक आहे. बघा आपलं व्हर्ब काय इथं? इज हे वर्ब म्हणून आले ना. मग आपण काय करणार आहे? इज नंतर फक्त नॉट घेणार आहे. बघा, राम आनंदी नाही हे वाक्य कसं होईल मग? राम झाला आपला सब्जेक्ट, इज होईल वर्ब, इथं मी निगेटिव्ह आहे म्हणून नॉट घेतलं आणि हॅपी मी आहे असं लिहिलं. निगेटिव्ह वाक्य करताना काय करायचं? फक्त वर्ब नंतर नॉट घ्यायचा, ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी आहे का? हे प्रश्नार्थी वाक्य आहे, इथं प्रश्नचिन्ह आले बघा. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं, ठीक आहे. बघा आता, राम आनंदी आहे का? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय, म्हणजे हे येस नो टाईप आहे, ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठेही नकारार्थी शब्द आलेला नाहीये, म्हणजे येस नो टाईप हे पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. बघा आता, ज्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो, बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस फक्त वर्ब सब्जेक्टच्या अगोदर बाहेर घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो, ठीक आहे. बघा मी कसं करतोय, तर वर्ब काय इथं? इज वर्ब आहे ना. सो आपण काय करणार आहे? इज ला बाहेर घेणार आहे. इज राम हा सब्जेक्ट झाला, राहिलेला काय? हॅपी. इज राम हॅपी आणि शेवटी दिला मी क्वेश्चन मार्क. आपला इथं प्रश्न तयार झाला. राम आनंदी आहे का? इज राम हॅपी, ठीक आहे. आता पुढचं वाक्य बघा, राम आनंदी नाही का? या प्रश्नाचं उत्तर पण आपण येस नो मध्ये देऊ शकतोय, म्हणजे हे येस नो टाईप निगेटिव्ह आहे, ठीक आहे. आणि मी काय सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? फक्त वर्ब बाहेर घ्यायचं सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. इथं पण आपण तेच करणार आहे, पण आता हा जो प्रश्न आहे हा नकारार्थी प्रश्न आहे आणि नकारार्थी वाक्य आपण कसं तयार करतो? फक्त वर्ब नंतर नॉट घेतो. आणि बघा इथं आपलं वर्ब हे प्रश्न असल्यामुळे बाहेर गेले, म्हणजे नॉट हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कळतंय का तुम्हाला? बघा इथं, इथं बघा कसं आहे हे वाक्य, राम आनंदी नाही का? हे येस नो टाईप निगेटिव्ह वाक्य आहे आणि येस नो टाईप क्वेश्चन आहे म्हणून आपण काय करतो? वर्ब बाहेर घेतो, ठीक आहे. पण पहिल्यांदा वर्ब बाहेर घेऊ, ठीक आहे. ठीक आहे, बघा इज राम, आता सब्जेक्ट घेतला आपण. आता हा प्रश्न जो आहे तो येस नो टाईप निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह वाक्य तयार करताना आपण काय करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो, पण इथं गेले वर्ब बाहेर. इथलं जे वर्ब आहे ना
हे वर्ब आले बाहेर, म्हणजे नॉट कुठे येणार आहे, रामच्या नंतर येणार आहे, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. सो इथं आपण काय घेतलं, नॉट. ठीक आहे, इज राम नॉट हॅपी. हॅपी हे राहिलेले शब्द आहेत म्हणून आपण इथं घेतलं शेवटी क्वेश्चन मार्क. आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रश्नचिन्ह आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे, राम आनंदी नाही का, इज राम नॉट हॅपी. ठीक आहे, खूप सोपं आहे. आता पुढचं वाक्य बघा, राम आनंदी का आहे. राम आनंदी का आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत. राम आनंदी का आहे याचं आपल्याला काहीतरी कारण द्यावं लागेल, म्हणजे हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा तुमचा प्रश्न कोणताही असो, बघा मी काय म्हणतोय, तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. आणि तेच जर तुमचा प्रश्न जर डब्ल्यू टाईप असेल तर तुम्हाला वर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता या वाक्यामध्ये डब्ल्यूच वर्ड कुठला आलाय, का आलाय, बरोबर ना. का साठी काय घेतो आपण इंग्लिशमध्ये, फाय घेतो. काय घेतो, फाय. ठीक आहे, आपण काय सांगितलं होतं, तुमचा प्रश्न कोणताही असो तुम्हाला काय करावं लागतं, वर्ब हे बाहेर घ्यावं लागतं. इथं वर्ब काय आहे, इज आहे, म्हणजे आपण काय येणार आहे इथं बाहेर वर्ब काय करणार आहे, म्हणजे इज आपण इथं बाहेर घेतलं. ठीक आहे, म्हणजे इज इथं आपण सब्जेक्टच्या अगोदर घेतला. सब्जेक्ट काय आहे, राम. फाय इज राम, राहिलेला भाग आहे असा. काय राहिले, हॅपी राहिले. फाय इज राम हॅपी. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आनंदी का आहे, वाय इज राम हॅपी. बघा मी काय सांगतोय, ज्या तुमचा प्रश्न कोणताही असो, तुमचा एस टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वर्ब हे बाहेर काढावंच लागतं. जर तुमचा प्रश्न डब्ल्यू टाईप असेल त्यावेळेस मात्र आपल्याला वर्ब हे बाहेर काढावंच लागतो, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यू वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल बघा, राम आनंदी का नाही. राम आनंदी का नाही, आता या प्रश्न तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आता बघा, डब्ल्यू टाईप आहे खरा, पण याच्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द आलाय, बरोबर ना. म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे, आता मी काय सांगितलंय, तुमचा प्रश्न कोणताही असो, डब्ल्यू टाईप असो किंवा एस टाईप असो, तुम्हाला वर्ब हे बाहेर काढावंच लागतं. आणि तोच तुमचा जर प्रश्न डब्ल्यू टाईप असेल तर त्या वर्बच्या अगोदर पण तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय येणार आहे, का साठी फायच येणार आहे. ठीक आहे, इथं आपण घेतलं फाय. ठीक आहे, फाय. आता आपल्याला वर्ब बाहेर घ्यायचंय, वर्ब काय इथं इज आहे, फाय इज. आता काय आहे, सब्जेक्ट येईल, फाय इज राम. आता बघा, हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे ना, नाही हा शब्द आला ना याच्यामध्ये, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आणि आपण निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतो, वर्बच्या नंतर नॉट घेतो. ऍक्च्युली वर्ब इथं बाहेर आले, सब्जेक्टच्या अगोदर आले, म्हणजे नॉट तुमचं कुठं येणार आहे, सब्जेक्टच्या नंतर येणार आहे, म्हणजे नॉटच्या सॉरी म्हणजे रामच्या नंतर येणार आहे. इथं काय येणार आहे, नॉट. आता इथं आपल्याला राहिलेला भाग घ्यावा लागेल. काय राहिलं इथं, हॅपी राहिले. आणि क्वेश्चन आहे म्हणून इथं आपण क्वेश्चन मार्क देणार आहे. ठीक आहे, राम आनंदी का नाही, वाय इज राम नॉट हॅपी. ठीक आहे, आता 7 एक्झाम्पल बघा, राम कोणासोबत आनंदी आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठेही नाही हा नकारार्थी शब्द आलेला नाही, म्हणजे हा डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आपण काय सांगितलंय, तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वर्ब हे तुम्हाला सब्जेक्टच्या अगोदर घ्यावंच लागतं. जर तुमचा प्रश्न डब्ल्यू टाईप असेल तर त्या वर्बच्या पण अगोदर तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागेल. आता डब्ल्यूच वर्ड कोणता येणार आहे ह्याच्यामध्ये, कोणासोबत, हा डब्ल्यूच वर्ड आहे. सो कोणासोबतसाठी आपण काय वापरतो, विथ होम. काय वापरतो, विथ होम, हा झाला आपला डब्ल्यूच वर्ड. आणि डब्ल्यूच वर्ड नंतर आता काय येणार आहे, वर्ब येणार. आपण वर्ब बाहेर काढतो ना, वर्ब इथं काय आहे, इज आहे. विथ होम इज, राहिला भाग आहे असा, राम हॅपी. विथ होम इज राम हॅपी. ठीक आहे, आता 8th एक्झाम्पल बघा, राम कोणासोबत आनंदी नाही. या प्रश्नाचं उत्तर पण आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकारदर्शक शब्द आलाय, सो हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे, आपण काय सांगितले, आपला प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो डब्ल्यू टाईप असो, आपल्याला काय करावं लागतं, वर्ब हे बाहेरच घ्यावा लागतो. तोच तुमचा प्रश्न जर डब्ल्यू टाईप असेल तर आपण काय करणार आहे, त्या वर्बच्या अगोदर डब्ल्यूच वर्ड घेणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डब्ल्यूच वर्ड कोणता आलाय, कोणासोबत. आणि कोणासोबत साठी आपण काय म्हणतो, आणि कोणासोबत साठी आपण काय वापरतो, विथ होमच वापरतो. विथ होम आपण डब्ल्यूच वर्ड वापरला. याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल वर्ब. वर्ब काय आहे, इज आहे. विथ होम इज, राहिला भाग राम. आता बघा, हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे ना, आणि निगेटिव्ह वाक्य तयार करताना आपण काय करतो, वर्ब नंतर आपण नॉट घेतो.
पण हे वर्ब आता डब्ल्यू टाईप क्वेश्चन असल्यामुळे बाहेर आले. म्हणजे नॉट कुठे येणार आहे? सब्जेक्टच्या नंतर. राम इथं सब्जेक्ट आहे. So इथं आपण घेणार आहे नॉट. विथ होम इज राम नॉट. पहिला भाग आय असा हॅपी. ठीक आहे. आय होप ही सगळी वाक्य सूत्र लक्षात न ठेवता इंग्लिशमध्ये कशी बनवायची हे तुम्हाला इथं क्लिअर झालं असेल. आता आपण करूया काही वाक्यांचा सराव. ठीक आहे. बघा बघा जनरल स्ट्रक्चर काय असतं इंग्रजी वाक्याचं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. आता हे स्ट्रक्चर आपण कधी फॉलो करतो? अफर्मेटिव्ह वाक्य असेल तर. कधी? अफर्मेटिव्ह वाक्य असेल तर. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघा. राम थकलेला आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राम सब्जेक्ट आहे तर वर्ब होईल. आणि आपण आणि राम थकलेला आहे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे ना, काहीतरी सांगितलंय. म्हणजे आपण काय घेणार पहिल्यांदा? सब्जेक्ट घेणार आहे. सब्जेक्ट कोण आहे इथं? राम आहे. सो ठीक आहे. बघा राम आपण घेतला. राम. आता इथं आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब काय इथं? आता आपला सब्जेक्ट सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण वर्ब म्हणून काय घेतो? इज घेतो. ठीक आहे. राम इज झाला वर्ब. थकलेला हा इथं अदर वर्ड्स आहेत आणि थकलेल्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? टायर्ड. काय घेतो? टायर्ड. हे वाक्य कसं झालं बघा. राम थकलेला आहे. राम इज टायर्ड. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. राम थकलेला नाही. आता राम थकलेला नाही हे या वाक्यामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय. म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. आपण काय सांगितलंय? ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? फक्त फोपच्या नंतर नॉट घेतो. आता आपण इथं या वाक्यामध्ये वर्ब काय आहे? इज वर्ब आहे. ह्याच्यानंतर फक्त आपण नॉट घेणार आहे. बघा कसं वाक्य होईल? राम इज नॉट टायर्ड. किती सोपं आहे? ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघा. राम थकलेला आहे का? राम थकलेला आहे का? हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? राम थकलेला आहे का? येस देऊ शकतोय. होय किंवा नाही? येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. आपण काय सांगितले? ज्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो? फक्त वर्ब सब्जेक्टच्या अगोदर बाहेर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे. जे आपण काय करणार आहे बघा. इज फक्त बाहेर घेणार आहे. आपण काय कसं वाक्य बनवणार आहे? मग हे इज बाहेर घेतलं. राहिलेला पार्ट काय असा? इज राम टायर्ड. इज राम टायर्ड आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इथं आपला क्वेश्चन तयार झाला. इथं आपण हा क्वेश्चन येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं आपण नॉट वगैरे काही घेणार नाहीये. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा. राम थकलेला नाही का? हा देखील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. म्हणजे हा येस नो टाईप क्वेश्चन आहे हे क्लिअर झालं. ठीक आहे. आता राम थकलेला नाही का? या प्रश्नामध्ये नाही हा निगेटिव्ह वर्ड आलाय. ठीक आहे. म्हणजे हे येस नो टाईप निगेटिव्ह आहे आणि आपण काय सांगितलं होतं बघा. ज्यावेळेस वाक्य आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण हा प्रश्न असल्यामुळे आपण काय करणार आहे? वर्ब हे बाहेर घेणार आहे सब्जेक्टच्या अगोदर. म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. कसं होईल बघा. राम थकलेला नाही का? इज आपण बाहेर घेतलं कारण येस नो टाईप क्वेश्चन आहे. इज राम. आता इथं आपण नॉट घेणार आहे कारण हा नकारार्थी येस नो टाईप आहे. कळते ना? येस नो टाईप निगेटिव्ह आहे. इज राम नॉट टायर्ड. बघा क्वेश्चन कसा तयार झाला आपला. शेवटी क्वेश्चन मार्क देणार आहे आपण. राम थकलेला नाही का? इज राम नॉट टायर्ड. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा. राम का थकलेला आहे? हा देखील प्रश्न आहे पण याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही. याचं आपल्याला उत्तर काहीतरी वेगळं द्यावं लागेल. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आपण काय सांगितलंय? तुमचा क्वेश्चन कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, आपल्याला वर्ब हे बाहेर घ्यावंच लागेल आणि तोच तुमचा जर प्रश्न डब्ल्यू टाईप असेल तर त्या वर्बच्या अगोदर तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागेल. आता इथं काय आलंय? इथं का आलंय? का हा डब्ल्यूच वर्ड आहे. ठीक आहे. मग का साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? फाय. काय घ्यावं लागेल? फाय. बघा फाय. आता आपण घेणार आहे वर्ब बाहेर काढणार आहे. फाय इज राम टायर्ड. फाय इज राम टायर्ड. कसं वाक्य तयार झालं? राम का थकलेला आहे? फाय इज राम टायर्ड. ठीक आहे. आता सहावं एक्झाम्पल बघा. राम का थकलेला नाही? हा देखील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नाही हा नकार दर्शवणारा शब्द आलाय. म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आणि आपण काय सांगितलंय? तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला वर्ब हे बाहेरच घ्यावा लागणार आहे. तोच तुमचा प्रश्न जर डब्ल्यू टाईप असेल तर त्या प्रश्नाच्या अगोदर तुम्हाला काय घ्यावं लागतं?
त्या व्हर्बच्या अगोदर तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. आता इथं हा प्रश्न निगेटिव्ह आहे आणि वाक्य निगेटिव्ह करताना आपण काय करतो? व्हर्बच्या नंतर नॉट घेतो. पण आपण इथं काय केलंय? प्रश्न असल्यामुळे व्हर्ब बाहेर काढणार आहे. म्हणजे तुमच्या नॉटची पोझिशन हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. मग हे वाक्य कसं होईल बघा. राम का थकलेला नाहीये? का साठी आपण काय घेतो? फाय. काय घेतो? फाय. फाय हे व्हर्ब आपण बाहेर काढलं. फाय इज राम. आता हा प्रश्न आपला निगेटिव्ह असल्यामुळं रामच्या नंतर इथं आपल्याला नॉट घ्यावं लागेल. फाय इज राम नॉट टायर्ड. राहिलं बघा, आपण आयचं घेतला आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. ठीक आहे. खूप सोपं आहे. ह्या ज्या मी हिंट्स तुम्हाला सांगितलेत ना, अफर्मेटिव्ह वाक्य कसं घ्यायचं, निगेटिव्ह कसं करायचं, येस टाईप पॉझिटिव्ह कसं बनवायचं, निगेटिव्ह कसं बनवायचं, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह कसं बनवायचं, निगेटिव्ह कसं बनवायचं, ह्या हिंट्स तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला सूत्र पाठ करायची गरज अजिबात पडणार नाहीये. ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल्स बघू आपण. आता हे एक्झाम्पल बघा. सुमित घरी आहे. सुमित घरी आहे हे या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय ना, सुमित घरी आहे म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे आणि अफर्मेटिव्ह वाक्य आपण जनरल स्ट्रक्चरनेच बनवतो. ठीक आहे. बघा आता कुणाबद्दल बोलतोय आपण? सुमित बद्दल बोलतोय म्हणजे सुमित आपला सब्जेक्ट होईल. ठीक आहे. त्यानंतर आपण घेतो सब्जेक्ट. सुमित आपण सब्जेक्ट म्हणून घेतला. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं वर्ब. आहे इथं आले वर्ब म्हणून येणार आहे. आणि आता बघा आपण सुमित बद्दल बोलतोय म्हणजे तो एकटा आहे म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट झाला आणि सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण वर्ब म्हणून काय घेतो? इज घेतो. सो ठीक आहे. इथं आपण इज घेतला. आता काय घ्यायचं आपल्याला? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय येणार आहे? घरी. आता बघा ज्यावेळेस एखादी वस्तू कुठेतरी आहे म्हणजे त्यावेळेस त्याची पोझिशन आपल्याला सांगावं लागते. त्यावेळेस आपल्याला प्रिपोजिशन वापरावं लागतं. आता घरी आहे म्हणजे कोणतरी कुठेतरी आहे हे सांगितलंय ना. या केसमध्ये आपल्याला इथं ऍट वापरावं लागतं. ठीक आहे. बघा इथं सुमित इज ऍट होम. ठीक आहे. हे ऍट कसं आलं? ऍट हे प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन आपण का वापरतो? सब्जेक्टची पोझिशन दाखवण्यासाठी. आता घराकडे या सेन्समध्ये आपल्याला ऍट हे प्रिपोजिशन वापरावं लागतं म्हणून इथं ऍट आपण वापरले. ठीक आहे. सुमित इज ऍट होम हे वाक्य आपलं तयार झालं. आता दुसरं वाक्य बघा. सुमित घरी नाही. आता हे वाक्य आहे निगेटिव्ह कारण इथं नकारार्थी शब्द आलाय आणि निगेटिव्ह वाक्य आपण कसं तयार करतो? फक्त होपच्या नंतर आपण नॉट घेतो. ठीक आहे. आता इथं वर्ब म्हणून काय आलाय? इज आलाय. सो इज नंतर आपण फक्त नॉट घेणार आहे नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी, निगेटिव्ह वाक्य तयार करण्यासाठी. ठीक आहे. बघा आता हे कसं तयार होईल मग? सुमित इज हा वर्ब आहे. आपण निगेटिव्ह वाक्य नॉट घेणार आहे. सुमित इज नॉट ऍट होम हे आपलं निगेटिव्ह वाक्य तयार झालं. बघा तिसरं एक्झाम्पल बघा. सुमित घरी आहे का? आता हा प्रश्न आहे कारण इथं क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे. बघा सुमित घरी आहे का? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय म्हणजे हा येस नो टाईप आहे. बघा आपण आणि मी काय सांगितलंय? ज्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस आपण फक्त काय करतो? वर्ब वर्ब आपण वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्टच्या अगोदर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क घेतो. ठीक आहे. मग हे वाक्य असतं राहणार. कसं बघा. आता वर्ब काय इथं? इज आहे. मग आपण इज बाहेर घेणार. इज सुमित सुमित ऍट होम आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. खूप सोपं आहे. व्यवस्थित बघा. आता चौथं एक्झाम्पल बघा. सुमित घरी नाही का? काय एक्झाम्पल आहे? सुमित घरी नाही का? हा देखील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय म्हणजे हा येस नो टाईप आहे. पण याच्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द आलाय बघा म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. आणि बघा वाक्य आपण निगेटिव्ह करताना आपण काय करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण हा क्वेश्चन असल्यामुळे आपलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर जाणार आहे आणि नॉटची पोझिशन हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. बघा आता हे वाक्य कसं तयार होईल मग? इज सुमित नॉट ऍट होम. खूप सोपं आहे. हे फक्त हिंट वापरा तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं? सुमित घरी नाही का? इज सुमित नॉट ऍट होम. ओके. आता पाचवं एक्झाम्पल बघा. सुमित घरी का आहे? सुमित घरी का आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आणि आपण काय सांगितलंय? ज्यावेळेस आपल्याला डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो? फर्ब तर आपल्याला बाहेर घ्यावंच लागतं. तुमचा प्रश्न कोणताही असो, येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो, तुम्हाला फर्ब हे बाहेर घ्यावंच लागतं. तुमचा जर प्रश्न डब्ल्यू टाईप असेल तर फक्त त्या फर्बच्या अगोदर तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. आता डब्ल्यूच वर्ड इथं काय येईल मग इथं? इथं का आलंय ना म्हणजे का साठी आपल्याला वाय वापरावं लागेल. आपण घेणार आहे सुरुवातीला डब्ल्यूच वर्ड. त्यासाठी आपण वापरतो फाय. आपण घेणार आहे वर्ब इथं बाहेर काढणार आहे. फाय इज राम
ऍट होम. बाकीचा पार्ट आहे असा. ठीक आहे. वाय इज राम ऍट होम. तुम्हाला फक्त ह्या हिंट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता 6वं एक्झाम्पल बघा. सुमित घरी का नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे आणि इथं नाही हा नकारार्थी शब्द आलाय म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आणि वाक्य ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? वर्बच्या नंतर नॉट घेतो. पण हा क्वेश्चन असल्यामुळं इथं वर्ब आपला बाहेर जाणार आहे म्हणजे नॉटची पोझिशन आपल्या सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. मग हे वाक्य कसं होईल बघा. सुमित घरी का नाही? फाय आपण डब्ल्यूच वर्ड घेतला. हा वर्ब घेतला. फाय इज राम. आता इथं आपल्याला नॉट घेणार आहे आपण सब्जेक्ट नंतर. का घेतलं? कारण हा नकारार्थी क्वेश्चन आहे डब्ल्यू टाईप. ठीक आहे. फाय इज राम नॉट. राहिलेला भाग आहे असा. वाय इज राम नॉट ऍट होम. ठीक आहे. आता शेवटचं एक्झाम्पल बघा. शेवटचं एक्झाम्पल बघा. सुमित घरी कोणासोबत आहे? सुमित घरी कोणासोबत आहे? आता हा देखील प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही. हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे आणि या प्रश्नामध्ये कुठेही नकारार्थी शब्द आलेला नाहीये म्हणजे हा डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. बघा आता हे वाक्य कसं होईल मग. हा क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला वर्ब तर बाहेर घ्यावाच लागणार आहे पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागेल. आता डब्ल्यूच वर्ड कोणता आला इथं? कोणासोबत. कोणासोबत साठी काय येतं? विथ होम येतं. ठीक आहे. विथ होम आपण अगोदर घेतला. विथ होम. बाकीचा पार्ट आहे असा. विथ होम हा झाला आपला डब्ल्यूच वर्ड. आता आपल्याला काय घेणार आहे? वर्ब घेतलं. विथ होम राम. राहिलेला भाग आहे असा. विथ होम इज राम ऍट होम. शेवटी क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही कारण ज्यावेळेस आपण प्रश्नार्थी वाक्य बनवतोय त्यावेळेस क्वेश्चन मार्क हा वाक्याच्या शेवटी आलाच पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा. ज्यावेळेस तुमच्या वाक्याची सुरुवात होते त्यावेळेस वाक्याचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे. बघा इथं आर कॅपिटल आहे. आर कॅपिटल आहे. इज आय कॅपिटल आहे. इज आय कॅपिटल आहे. डब्ल्यू एच फायचं पण इथं डब्ल्यू कॅपिटलच आहे. इथं पण डब्ल्यू कॅपिटल आहे. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनेच होणार आहे. आता राम हे प्रॉपर नाव नाही. प्रॉपर नाव नेहमी कॅपिटल लेटरने स्टार्ट होतं. ठीक आहे. पण वाक्याची सुरुवात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कॅपिटल लेटरनेच होणार आहे. आता ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल बघा. आता हे एक्झाम्पल बघा. तो त्याच्या वडिलांसोबत आहे. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? त्याच्याबद्दल बोलतोय. पहिली गोष्ट म्हणजे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. काहीतरी सांगितलं इथं म्हणजे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण आपल्या जनरल स्ट्रक्चरनुसार बनवतो. ठीक आहे. कुणाबद्दल बोलतोय? त्याच्याबद्दल बोलतोय. तो इथं सब्जेक्ट आहे. तो साठी आपण काय वापरतो? ही वापरतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं वर्ब. ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही असतोय त्यावेळेस आपल्याला वर्ब म्हणून काय घ्यावं लागतं? इज घ्यावं लागतं. आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितलंय. सो इथं आपण वर्ब म्हणून काय घेणार आहे? इज. आता अदर वर्ड्स इथं काय आहे? त्याच्या वडिलांसोबत. याच्यासाठी आपण काय वापरतो इंग्लिशमध्ये? विथ हिज फादर. त्याच्या वडिलांसोबत विथ हिज फादर. बघा इथं कसं वाक्य तयार झालं? ही इज विथ हिज फादर. ठीक आहे. आता त्याच्या खालचं वाक्य बघा. तो त्याच्या वडिलांसोबत नाही. हे वाक्य काय आहे? निगेटिव्ह वाक्य आहे ना. आपण काय करणार आहे? फक्त इथं वर्बच्या नंतर नॉट घ्यायचा आहे. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल काय आहे बघा. तो त्याच्या वडिलांसोबत आहे का? येस नो टाईप क्वेश्चन आहे. आपण काय सांगितलं? येस नो टाईप क्वेश्चन मध्ये आपण काय करतो? फक्त वर्ब बाहेर काढतो सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे. तर चौथं एक्झाम्पल बघा. हे तुम्ही सगळी ही वाक्य तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे. बघा आता. तो त्याच्या वडिलांसोबत नाही का? हा देखील येस नो टाईप क्वेश्चन आहे पण याच्यामध्ये नाही हा नकारदर्शक शब्द आलाय. नाही हा नकारदर्शक शब्द आलाय. इथं आपण काय करणार आहे? वर्ब तर बाहेर काढावं लागणार आहे पण नॉट आपल्याला घ्यावं लागेल सब्जेक्टच्या नंतर कारण वर्ब आपलं बाहेर जाणार आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे. पाचवं एक्झाम्पल बघा. तो त्याच्या वडिलांसोबत का आहे? आता या सूत्र आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. बघा आपला क्वेश्चन कोणताही असो आपला येस नो टाईप असो किंवा डब्ल्यू टाईप असो आपल्या वर्ब हे बाहेर घ्यावं लागतं आणि जर आपला क्वेश्चन डब्ल्यू टाईप असेल तर आपण काय करतो? फक्त वर्ब बाहेर घेतो पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. सो हे वाक्य असं बनवायचंय. आता ही सगळी वाक्य तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. आता ही सगळी वाक्य तुम्हाला होमवर्क साठी मी दिलेली आहेत. तुम्ही ही सगळी वाक्य तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. आता ही दोन वाक्य खूप इंटरेस्टिंग आहेत बघा. ही जर वाक्य तुम्हाला बनवता आली तर चांगलीच गोष्ट आहे. जर समजा तुम्हाला ही वाक्य नाही बनवता आली तर आपण हा कॉन्सेप्ट पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे. इथं आपण प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 डिटेलमध्ये बघितलेला आहे. तुम्हाला काय करायचंय? प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 ची वाक्य शोधायचे आणि त्याचा सराव करायचा. ठीक आहे. तुम्हाला मी डब्ल्यूएच वर्डची लिस्ट पण दिलेली आहे.
या लेक्चरमध्ये हे सगळे डब्ल्यूच वर्ड तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आणि ते पाठ करायचे. बघा बघा तुम्हाला काय करायचंय, एक वाक्य घ्यायचं, ते अफर्मेटिव्ह बनवायचं, ते निगेटिव्ह बनवायचं, एस टाइप पॉझिटिव्ह बनवायचं, एस टाइप निगेटिव्ह बनवायचं, डब्ल्यू टाइप पॉझिटिव्ह बनवायचं, डब्ल्यू टाइप निगेटिव्ह बनवायचं, परत दुसरं वाक्य घ्यायचं. असं दररोज तुम्ही 4-5 वाक्याचं प्रॅक्टिस करायला चालू करा. हे प्रॅक्टिस तुम्हाला तोपर्यंत करावं लागणार आहे जोपर्यंत तुमचे हे सगळे स्ट्रक्चर्स डोक्यामध्ये फिट बसणार नाहीयेत. ठीक आहे. चला भेटूया लेक्चर नंबर 4 मध्ये. कीप लर्निंग. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लेक्चर्स जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचवून या मिशनमध्ये सहभागी व्हा. थँक्यू.